हॅलो फ्रेंड्स, सोनस ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आता संध्याकाळ झालेली आहे आणि आता मी रात्रीची जेवणाची तयारी करत आहे। माझी मुलं सध्या झोपलेली आहेत, म्हणून मला लवकरात लवकर शक्य होईल तेवढ्या मी स्वयंपाकाला घेतलेला आहे आणि आज मी बनवणार आहे पालकाचे पराठे आणि टमाटर। चला तर मग आता आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया। आणि एक गोष्ट सांगायची राहून गेली मित्रांनो, काल मी माझ्या मुलांचं बोरनान केलं आणि त्यासाठी बनवले होते मी घरीच गुलाबजामुन, परंतु त्या गुलाबजामुनची रेसिपी मी टाकू शकली नाही, म्हणून तुम्हाला आज ही गुलाबजामुन दाखवत आहे। आता मी सर्वात आधी पालक पाण्यात धुवून घेत आहे आणि हा पालक धुतल्यानंतर मी आता हे चिरायला घेत आहे। तर या ठिकाणी मी हा पालक स्वच्छ धुतलेला आहे आणि आता चिरून घेणार आहे। अतिशय बारीक चिरायचा आहे आपल्याला, कारण मी हा पालक उकडणार नाही आहे, बिना उकळायचीच हे पालकाचे पराठे बनवणार आहे। त्यामुळे हा पालक आपल्याला खूप बारीक चिरावा लागणार आहे, कारण तो त्या कणकीमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स झाला पाहिजे। हे पण या ठिकाणी माझ्या मुलांसाठी साबुदाण्याची खीर बनवत आहे, कारण त्यांना मित्रांनो दाताची शी लागलेली आहे आणि त्यामुळे साबुदाण्याच्या खीरमुळे मला वाटते ते थोडे कमी होणार। ही खीर बनवत आहे साबुदाण्याची। त्यांना दवाखान्यात सुद्धा दाखवलं आम्ही आणि घरची सुद्धा उपाय करून पाहणं आपलं कामच आहे। ही खीर मी फक्त पाण्यातच बनवलेली आहे, कारण की दुधामुळे आणखी शी लागते आणि डॉक्टरांनी सुद्धा बाहेरचं वरचं दूध नाही द्यायला सांगितलेलं आहे। या ठिकाणी माझी खीर बनवून तयार आहे। लहान मुलांची सुद्धा खूप काळजी घ्यावी लागते, कारण त्यांना सध्या समजत नाही आणि त्यांना सुद्धा खूप त्रास होतो, पण त्यांना सांगता सुद्धा येत नाही, म्हणून आपल्याला त्यांची काळजी घ्यावी लागते आणि त्यामुळे मी घरचे सुद्धा उपाय करून पाहत आहे। या ठिकाणी मी पराठेसाठी कणिक काढून घेतलेली आहे। हे गव्हाचं पीठ आहे आणि यामध्ये थोडंसं मी बेसन घेतलेलं आहे आणि आता यामध्ये ओवा आणि तीळ टाकणार आहे। तिळामुळे त्या पराठ्यांची टेस्ट आणखी चांगली होते, म्हणून मी यामध्ये तीळ सुद्धा टाकत असते। आता ओवा आणि तीळ टाकून घेतले यामध्ये आणि 2 चम्मच मीठ टाकते यामध्ये। आणि हे पालक मगाशी मी धुवून बारीक चिरून घेतला होता। आता हा पालक मी यामध्ये घालणार आहे। थोडी हळद आणि चटणी सुद्धा यामध्ये घालून घेऊया आपण। यामध्ये थोडीशी हळद, थोडं लाल तिखट आणि धने पावडर। धने पावडर आपल्याला आवडीनुसार आपण घालायचं, मी घातलेलं आहे या ठिकाणी। आता मी हे चांगलं कालवून घेणार आहे। हे पराठे खूप छान लागतात खायला आणि ते टमाटरच्या चटणी सोबत तर खूपच छान लागतात। यामध्ये आपण अगदी थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे, कारण पालकालाही पाणी सुटते, त्यामुळे आपली कणिक आसट होऊ शकते, म्हणून यामध्ये आपण थोडं थोडंच पाणी घालूया। या ठिकाणी माझी पालक पराठ्याची कणिक भिजून तयार आहे। आता 10 मिनिटं ह्या कणकीला आपण मुरायला ठेवूया, म्हणजे आपले पराठे आहे मऊ आणि लुसलुसीत होतील। तोपर्यंत मी टमाटर कापून घेते आणि मग टमाटरची चटणी बनवते आणि एका साईडला पराठे करते। तर आता या ठिकाणी मी हे 5 टमाटर घेतलेले आहे। आता हे टमाटर मी कापून घेते टमाटरची चटणी करण्यासाठी। तोपर्यंत जी आपली पराठ्याची कणिक आहे ती सुद्धा छान मुरणार आहे।
तर मित्रांनो, या ठिकाणी मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता माझं तेल गरम झालेलं आहे आणि आता या ठिकाणी मी मोहरी टाकून देते. आता मोहरी तडतडली की त्यामध्ये लसूण जिऱ्याची पेस्ट, जिरे पावडर घालून घेते, हळद, त्यानंतर लाल तिखट आणि हे मी टोमॅटो बारीक चिरून घेते, हे घालते त्यामध्ये. आता यामध्ये मीठ घालून घेते. आता या ठिकाणी माझी टमाटरची चटणी होईपर्यंत मी एका साईडला पालकाचे पराठे सुद्धा करायला घेत आहे. या ठिकाणी मी लहान लहान पराठे बनवून घेणार आहे. पालक जेव्हा आपण शिजवून त्याची पेस्ट पाळतो तेव्हा ते पराठे एकदम हिरवेगार दिसतात आणि यामध्ये मी फक्त पालक बारीक चिरून टाकलेला आहे, त्यामुळे पालक सुद्धा वर छान दिसत आहे आणि भरपूर सारा पालक घातलेला आहे मी यामध्ये. आता मी तव्यावर तेल टाकून देत आहे पराठे गिरण्यासाठी. पहा किती छान पराठा बनवून तयार झालेला आहे. आणि टमाटरची चटणी सुद्धा आता होत झालेली आहे. हे गावरान टमाटर असल्यामुळे या टमाटरला पाणी खूप सुटते आणि मला हे आंबट टमाटर खूप आवडतात आणि त्याची चटणी सुद्धा खूप आवडते.
तर पहा, या ठिकाणी माझी टमाटरची चटणी बनवून तयार आहे. आता मी यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालते आणि गॅस बंद करून घेते. यामध्ये मी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि आता आपण गॅस बंद करून घेऊया. आणि आता मी यावर झाकण ठेवून घेते. ठिकाणी माझे सर्व पराठे बनवून तयार आहे आणि माझी टमाटरची चटणी सुद्धा झालेली आहे. आता मी थोड्या वेळाने गॅस पुसून घेते आणि मग जेवायला तुम्हाला सुद्धा दाखवते आज मी काय काय बनवते. आता या ठिकाणी मी माझ्या मुलांसाठी कुकरमध्ये वरण भात लावला होता. तो वरण भात आता मी मिक्सरमधून काढून त्यांना खायला देणार आहे. आमचा सर्व स्वयंपाक झालेला आहे. आता आधी माझ्या मुलांना जेव घालते, त्यानंतर आम्ही सुद्धा जेवण करू. या ठिकाणी मी वरण भात मिक्सरमधून काढलेला आहे. या ठिकाणी मी ताट वाढून घेतलेला आहे आणि तुम्हाला दाखवते आज मी काय काय बनवलेलं आहे ते. या ठिकाणी मी बनवलेलं आहे पालकाचे पराठे, टमाट्याची चटणी, हिरवी कांद्याची पात आणि या ठिकाणी आहे कांदा. चला तर मग या जेवायला आणि मी सुद्धा जेवण करते. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. या ब्लॉगला मी इथेच थांबवते. बाय बाय.